बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला उडवल्याने झालेल्या दुर्घटनेत पत्नीचा मृत्यू तर पती गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील वरुडी येथील शामराव देवघरे आणि त्यांची पत्नी कमल शामराव देवघरे हे दोघे पती पत्नी दाभरूळ येथे नातेवाईकांकडे राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते। सावडण्याचा कार्यक्रम आटोपून आज दुपारी ते दुचाकीने आपल्या घरी परतत असताना रोहिलागड फाट्यावर रस्ता ओलांडत असताना धाराशिवहून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला चिरडल्याने कमल शामराव देवघरे ही महिला जागीच ठार झाली तर त्यांचे पती शामराव आनंदराव देवघरे हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत। हा अपघात एवढा भीषण घडला की महिला ही बसच्या पाठीमागच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर शामराव देवघरे यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मयत कमल देवघरे यांच्या पश्चात 2 मुले 1 मुलगी सून असा परिवार आहे। त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। सिद्धार्थ मगर, एमसेन न्यूज, पाचोड, पैठण।